भास्कररावांना शिव्या देणारे तुम्ही आणि भास्कररावांनी पंचनामा करायला तुमची सुरुवात झाल्यानंतर पळत्या शेपूट घालून पळालेले तुम्ही कणकवलीमध्ये, तुम्हाला भास्कररावांवर बोलायचं काय अधिकार? निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात आज मी पुन्हा एकदा भैरवाचं दर्शन घेऊन, आपलं दर्शन घेऊन तिसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवसाची सुरुवात करत आहे। आता शिमगा संपत आला, नाचे खेळे ते संपत आले, पण समोरचं कोण नाचायला तर येतच नाही। त्यामुळे एकतर्फी लढाई चालली। दररोज किमान 10 गाव खळा बैठकाच्या माध्यमातून मी काल संपवल्या। रात्री 3-3:15 वाजता रत्नागिरीला आलो आणि आज आपल्या समोर येत असताना आनंद आहे, उत्साह आहे आणि उल्काताईंनी जो जाहीर केला विजयाचा निर्धार, तोच त्या विजयाच्या निर्धाराने पुन्हा एकदा आम्हाला सुरुवात केलेली आहे। दुर्दैवाने राणीबाग विकृती या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या भागामध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही। गेल्या महिन्यातच चिपळूणमध्ये भास्करराव जाधवांच्या कार्यालयाच्या समोर जो काय हिंदोस घातला होता आणि त्यानंतर गुहागरमध्ये गेल्यानंतर वाणिकी विकृती हा प्रश्न पडला सर्व महाराष्ट्राला। विकृती कशी बाहेर पडते ते त्या गुहागरच्या सभेतून दाखवून दिलं। आज प्रथमतः खुलासा करतोय, माननीय भास्करराव जाधव हे शिवसेनेचे स्टार प्रचारक असल्यामुळे, शिवसेना नेते असल्यामुळे त्यांच्यावर पूर्व विदर्भाची जबाबदारी दिलेली आहे आणि पूर्व विदर्भाच्या निवडणुकीच्या कामाला सुरुवात झाली आणि म्हणून तिथल्या प्रचार सभांचा कार्यक्रम संपूर्ण पूर्व विदर्भ, नागपूर, रामटेक ते वर्धा, गोंदिया, गडचिरोली या संपूर्ण पूर्व विदर्भाचा दौरा त्यांनी घेतला असल्यामुळे ते आजच्या या मीटिंगला येऊ शकले नाही। पण कदाचित जे कोकणात, दक्षिण म्हणजे सिंधुदुर्गचे किल्ले आले तर ते बोंबलला, बघा भास्करराव आले नाही, बघा भास्कररावांनी बहिष्कार टाकला। अरे गेल्यालो काल परवापर्यंत भास्कररावांना शिव्या देणारे तुम्ही आणि भास्कररावांनी पंचनामा करायला तुमची सुरुवात झाल्यानंतर पळत्या शेपूट घालून पळालेले तुम्ही